बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह 6 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे। आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीने हा छापा टाकलेला आहे। ईडीची कारवाई आता सुरू आहे। एकूण 6 ठिकाणी ईडीकडून छापेमारी केली जाते आहे। बारामती ॲग्रो मधल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून आता तपास सुरू आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्या सोबत आहे। गणेश, काय माहिती आली आतापर्यंत तुमच्याजवळ? आत्ताची मोठी कारवाई ईडीकडनं केली जाते आणि आज सकाळी 7च्या सुमारास ईडीच्या वेगवेगळ्या टीम्स 6 ठिकाणी पोहोचल्या आहेत, ज्यापैकी मुंबईचे काही लोकेशन्स आहेत आणि काही मुंबईच्या जवळचे लोकेशन्स आहेत। हे लोकेशन कोणाचे ते अद्याप कळू शकलं नाही, मात्र या धाडी बारामती ॲग्रो संदर्भातल्या चौकशीचा एक भाग आहे। आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्र शिखर कोऑपरेटिव्ह बँकमध्ये जो 25,000 कोटींचा बँक होता, त्यामध्ये अनेक घोटाळ्यांचे आरोप झाले आणि मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूने गुन्हा दाखल केला होता। त्यामध्ये असा आरोप होता की या बँकच्या माध्यमातून काही पैसे बारामती ॲग्रोला दिले गेले वर्किंग कॅपिटल म्हणून, आणि हे वर्किंग कॅपिटल बारामती ॲग्रोनं एक शुगर फॅक्टरी, साखर कारखाना घेण्यासाठी वापरलं, ज्यामध्ये 50 कोटी रुपये या वर्किंग कॅपिटलचे वापरले गेले होते। हे 50 कोटी रुपये या साखर कारखान्याला विकत घेत बारामती ॲग्रोमध्ये हे साखर कारखाना आला आणि जे पैसे वेगवेगळ्या बँकेकडून घेण्यात आले होते वर्किंग कॅपिटल म्हणून, ते ज्या कामांसाठी घेतले गेले होते ते कामांसाठी न वापरता या साखर कारखान्यामध्ये जे बारामती ॲग्रोकडे आहे त्या साखर कारखान्याच्या खरेदीसाठी वापरले गेले असा आरोप आहे, म्हणून तिथं गैरव्यवहार झाला। याशिवाय 50 कोटीमध्ये साखर कारखाना घेतला गेला होता, ती अंडर व्हॅल्यू होती असंही म्हटलं गेलं होतं, आणि म्हणून शिखर कोऑपरेटिव्ह बँकला जोडून हे प्रकरण ईओडब्ल्यूनं तपासाला सुरुवात केली होती आणि ईओडब्ल्यूच्या तपासाच्या आधारेच एक प्रेडिकेटेड ऑफेन्स जो त्यांना ईडीला मिळाला, त्या आधारे ईडीनं या बारामती ॲग्रो संदर्भातली चौकशी सुरू केली होती। याच चौकशीचा भाग म्हणून आजची धाड आहे। एकूण 6 ठिकाणी धाड टाकल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये ईडीच्या वेगवेगळ्या टीम्स आहेत। मुंबईचे 2 लोकेशन आहेत आणि मुंबईच्या जवळचे 4 लोकेशन असल्याचं कळतंय। आता यामध्ये काही डॉक्युमेंट शोधण्याचा प्रयत्न ईडी करते। ज्या लोकांकडे किंवा ज्या ऑफिसमध्ये धाड टाकल्या गेल्या आहेत ते त्यांचे थेट संबंध रोहित पवार किंवा बारामती ॲग्रोशी आहेत, आणि या किंवा हे लोक त्या बारामती ॲग्रोचे वर्किंग असणारी लोक असतील, म्हणून कोणाकडे धाड टाकले गेले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही। मात्र 6 ठिकाणी धाड टाकली गेली हे ईडीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कन्फर्म केलेलं आहे आणि बारामती ॲग्रो संदर्भातलंच हे पूर्ण प्रकरण आहे, म्हणून यामध्ये आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। याआधी बारामती ॲग्रो संदर्भातच पोल्युशन कंट्रोल बोर्डानं, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डानं कारवाई केली होती। ती कारवाई हायकोर्टानं स्थगित केली किंवा त्याच्यावर स्टे आणला। मात्र आता हे जे आहे, ही कारवाई ईडीकडनं कथित गैरव्यवहार संदर्भात केली गेली आहे आणि यामध्ये बारामती ॲग्रोच्या खरेदी करण्यापासून त्यामध्ये जे पैशांची गुंतवणूक झाली, जे बँकांकडनं पैसे घेतले गेले तो साखर कारखाना विकत घेण्यासाठी, त्यामध्ये गैरव्यवहार असल्याचं बोललं जात आहे आणि यासाठीच ईओडब्ल्यू नंतर आता ईडीनं या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे आणि आज या संदर्भात धाडी टाकल्या गेल्या आहेत। ठीक आहे गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। दरम्यान बारामतीतील बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीनं सकाळी धाड टाकली, तिथली अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी जयदीप भगत। रोहित पवारांच्या मालकीच्या असलेल्या बारामती ॲग्रो कंपनीवरती केंद्रीय तपास यंत्रणेनं धाड टाकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या आधारे मिळालेली आहे। ही जी कंपनी आहे बारामती ॲग्रो, ही बारामती तालुक्यातील पिंपळे येथील याचं ऑफिस आहे आणि याच कंपनीवरती सकाळी साधारणतः 8 ते 8:30च्या दरम्यान 5 ते 6 अधिकारी आले आणि त्यांनी या ठिकाणी गेटवरती आल्यानंतर लोकांशी वॉचमॅन यांनी त्यांना अडवलं आणि त्यानंतर काहीसा वाद देखील या ठिकाणी निर्माण झाला आणि त्यानंतर 5 ते 6 अधिकारी हे आतमध्ये गेले आणि तेव्हापासून सकाळी 8-8:30 वाजल्यापासून ही जी चौकशी आहे ती सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। नेमकी केंद्रीय तपास यंत्रणांची कोणते अधिकारी आलेले आहेत ते मात्र समजले नाही। ईडी आहे, IT आहे की CBI आहे याबद्दल अद्यापपर्यंत कुणीही अधिकृतरित्या बोललेलं नाही, परंतु जी विश्वसनीय सूत्रांच्या आधारे माहिती मिळते आहे ते अधिकारी ईडीचे असण्याची जास्त शक्यता आहे। सकाळी 8:30च्या दरम्यान या ठिकाणी 5 ते 6 अधिकारी आलेले आहेत आणि तेव्हापासून या ठिकाणी जी आहे चौकशी सुरू आहे। कॅमेरापासून श्रेयस, जयदीप भगत, ABP माझा, बारामती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।